महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रे. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. मुंबईतून अमित शहा यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. 2034ला राष्ट्रवादीचं सरकार येईल बोलल्यावर जितकं हसू आलं तेवढंच ते बोलल्यावर आलं असेल. जयंत पाटलांचा अमित शहांना टोला. अन्य निवडणुका सोडवून शहा महाराष्ट्रावर थांबलेत, त्यावरूनच सगळं कळतंय. 2024ला महाविकास आघाडीचं सरकार येणार, पाटलांचा दावा. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, पण 1985 नंतर जवळपास 40 वर्षात महाराष्ट्रात एक पक्षाचं सरकार नाही. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अमित शहा बोलले असेल. अजित पवारांची प्रतिक्रिया. मध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील त्या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला. मराठी हिंदू मतं सोबत नसल्यानं ठाकरेंच्या रॅलीत आता हिरवे झेंडे नाचतात. दादरमधील बैठकीतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. 60 वर्षात कुठल्याही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही. मुंबईतील भाजप बैठकीत अमित शहांचं वक्तव्य. लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय. सभेत देवेंद्र फडणवीसांचं विधान. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद, पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय, त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो. फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय. भ्रष्टाचारी त्यांच्यासोबत, मग त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांशी निकाल लावला बोलू का? संजय राऊतांचं प्रत्युत्तर. त्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय. त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात. भ्रष्टाचारी, याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलात बोलू का? राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली. खासदार सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही, हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं ऐकलेलं आहे. तुम्ही काही वेगळा तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही मुख्यमंत्र्याच्या, तर मी उत्तर कसं देणार आहे? आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. पुन्हा शेवटी जाताना सांगतो की मराठी आम्हाला आरक्षण न देता आचारसंहिता लावून निवडणूक घेतल्या तर तुम्हाला कधीच विजयाचा टिळा लागू देणार नाही. कधीच.